बी ए इतिहास केलेला आहे. मी इंजिनिअरिंगचं ॲडमिशन सोडून आर्ट्समध्ये प्रवेश केलेला होता. कारण मला 10वीला इतिहासाला 60पैकी 60 मार्क होते. आमच्या वेळेला 100 मार्कांची सोशल सायन्स समाजशास्त्र असायचा आणि एकूण मला 98 मार्क होते. त्यात भूगोलाला 38 मार्क होते आणि इतिहासाला 60पैकी 60 मार्क होते. त्यामुळे मला वाटलं की इतिहास माझा एकदम बेस्ट सब्जेक्ट आहे. मला इतिहासाचं सगळं चांगलं कळेल. ज्यावेळेला इतिहासाचं गोल्ड मेडल घेऊन मुंबईला गेलो त्यावेळेला मला खऱ्या अर्थानं इतिहास काय आहे ते पहिल्यांदा कळायला लागलं. कारण राजा रजवाड्यांचा इतिहास, युद्धांचा इतिहास, तहांचा इतिहास, अशाच पद्धतीचा इतिहास सुरुवातीला मी अभ्यासलेला होता. पण ज्यावेळेला VK अग्निहोत्रींचं इंडियन हिस्ट्री फॉर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन हे पुस्तक घेतलं, मोठा ग्रंथ होता, तुझ्याच ग्रंथा एवढा सुजित, की ज्या ग्रंथाच्या पहिल्या पानावरच मला 19 इंग्रजीचे शब्दच अडकले. म्हणजे मला कळत नव्हतं की याचे अर्थ काय आहेत. मग मी स्वतःची इतिहासाची इंग्लिशची डिक्शनरी बनवली आणि ते सब्जेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र त्यावेळेच्या ट्रेंडप्रमाणे अजूनही तो ट्रेंड थोडाफार तसा आहे. सबल्टन हिस्ट्री म्हणजे हिस्ट्री फ्रॉम बिलो, खालून येणारा इतिहास, त्यावेळची आर्थिक सामाजिक परिस्थिती काय होती, शेतकऱ्यांचं जीवन कसं होतं, कामगारांच्या चळवळी कशा होत्या, या अनुषंगाने इतिहासाचा वेगळ्या पद्धतीनं अभ्यास सुरू केला आणि इतिहास वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं कळायला लागला. एक कुठंतरी मी वाचलेलं होतं की एक पडली चूक म्हणजे खेळा, एक पडली चूक त्यानं नाल झाला निकामी, नाल झाला निकामी त्यानं घोडा झाला कुचकामी, घोडा झाला कुचकामी त्यानं सैनिक हरला लढाई, सैनिकांना लढाई त्यानं युद्ध हरले आणि त्यातनं युद्ध हरले, त्यामुळं राजा आला खाली आणि राजा आला खाली त्याला राजाला कोण वाली. अशा पद्धतीचे एक छोट्या चुकातनं, म्हणजे असं म्हणतात की तारीख ने कुछ ऐसे मंजर दिखाए है, लम्हों ने खता किती सदियों ने सजा पाई है. म्हणजे इतिहासामध्ये एक चूक ज्याचा उल्लेख आता भागवत सरांनी केला की 1 जानेवारीला आपल्याकडे जी 1818च्या 200 वर्षानंतर जी दंगल झाली, त्याचं समाज जे मन आहे सर, जे सोशल फॅब्रिक आहे तेच विस्कटून चालायला लागलं. तर एक चूक त्याचे परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतात असं आपण अनेक दाखल्यातनं शिकलेलो आहे. त्यामुळं इतिहासाचा योग्य पद्धतीनं अभ्यास, इतिहासाचा आंधळा अभिमान नको, पण इतिहासाचा अभ्यास असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही असं मला वाटतं पहिल्या प्रास्ताविकामध्ये सुजितनं लिहिलेलं आहे. त्यामुळे इतिहासावरचा एक अतिशय उत्कृष्ट असा ग्रंथ हा लिहिल्याबद्दल मी सुजित धर्मपात्रेचं खूप खूप अभिनंदन करतो, त्याच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो. मी कुठेतरी वाचलेलं होतं की आईन्स्टाईननी काही सिद्धांत लिहिले आणि जग पूर्वी होतं तसं राहिलं नाही. एडिसननं काही थिअरीज दिल्या, त्यानंतर जगाची परिभाषा विज्ञानाची बदलली. नेल्सन मंडेला, महात्मा गांधी यांनी फिलॉसॉफीची भाषा, तत्त्वज्ञानाची भाषा बदलण्याचा प्रयत्न केला. झाकीर हुसेननं तबल्याची परिभाषा बदलली. रॉजर बॅनिस्टर, एडमंड हिलरी यांनी फिजिकल कॅपॅसिटीज काय असतात, आपल्यातल्या क्षमता काय असतात याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं प्रत्येकामध्ये एक शक्ती असते की आपण आपल्या ज्या 70 वर्षाचं 80 वर्षाचं जे काही आयुष्य आहे त्यामध्ये परिभाषा बदलू शकतो. आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये सुद्धा आणि आपल्या कलेक्टिव्ह कॉन्शियन्स, आपल्या सामुदायिक जीवनामध्ये सुद्धा हा बदल घडू शकतो. त्यामुळे इतिहासातनं, कारण मला अभिनंदन खास करून सुजितचं यासाठी करायचं आहे की आपण जनरली आधुनिक भारताचा इतिहास म्हटल्यानंतर प्लासीची लढाई 1757ला झाली होती त्यानंतर मानतो. त्यानंतर 1857चं जे बंड झालं त्यानंतर काही जण म्हणजे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे खूप बिपिनचंद्रांचं पॉप्युलर पुस्तक आहे, त्यामध्ये इतिहास 1857 नंतरचा आपण अभ्यास करतो. पण त्यानं 1600 हा सण ठरवला असावा. त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवराय हे 1630मध्ये जन्माला आले. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळे, शिवरायांचे ऐसे चालणे, शिवरायांचे ऐसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे ऐसे असे. छत्रपती शिवरायांच्या जीवनातला जे भागवत सरांनी सांगितलं की त्यांच्या प्रत्येक पत्रामधनं एक वेगळी मॅनेजमेंटची थिअरीच आपल्याला कळते. म्हणजे आग, प्रकाश, धूर याचा कम्युनिकेशनसाठी कसा वापर करावा, कोणती माणसं कशा ठिकाणी कुठल्या पद्धतीनं वापरायची. म्हणजे हिरोजी फर्जंद असतील, सोमाजी नाईक असतील, आता अलीकडे आलेला सिनेमा तुम्ही पाहिला असेल फर्जंद नावाचा, की कशा पद्धतीनं 60 लोकांनी युद्ध करून पन्हाळा जिंकला. आणि सिस्टमॅटिक प्लॅनिंग, म्हणजे मला कुठंतरी वाचनात आलं की निकोलस नावाचा इंग्रजी वकील त्यांच्या दरबारात 6 जून
1674ला ज्यावेळेला राज्याभिषेक चालला होता त्यावेळेला आलेला होता आणि त्याला आश्चर्य वाटलं की 4 हत्ती रायगडावर कसे आहे. त्यांना प्रश्न पडला की ही पायवाटसारखी येणारा रस्ता आहे, इथनं हत्ती कसे आले, एवढे मोठेच्या मोठे हत्ती कसे आले. आणि त्याला राहुलं नाही म्हणून महाराजांना विचारलं. त्यावेळेला महाराजांनी सांगितले की ज्यावेळेला 1656 साली रायरी घेतला त्यावेळेला कर्नाटकातनं एक मादी आणि एक नर अशी 2 पिल्लं त्यांनी त्यावेळेला पाला दाखवून वरती आणली. त्या 18 वर्षापूर्वी त्यांनी विजन पाहिलेलं असतं की हा माझा किल्ला राहणार, हा राजाभिषेक या ठिकाणी होणार आहे. ते 2 पिल्लं मोठी झाली आणि त्या पिल्लांना 2 मोठी पिल्लं झाली आणि अशी 4 हत्ती त्यावेळेला मोठ्या शेपमध्ये होते. आणि कशासाठी? आपलं बलिदान देण्यासाठी, आपलं सर्वस्व अर्पण करण्यासाठी हे मावळे तयार व्हायचे. कुठेतरी मी वाचत होतो की कनेरगडच्या लढाईनंतर रामजी पांगेरा ज्यावेळेला धारातीर्थी पडला त्यावेळेला महाराज स्वतः त्याच्या वडिलांना भेटायला गेलेले होते. सोन्याच्या मुद्रा हातामध्ये होता, पण त्या रामजी पांगेरांनी त्या मुद्रा घेतल्या नाहीत. ते म्हणाले कशापायी? स्वराज्यासाठी माझा लेख गेला, हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. देणं पाहिलेलं नाही, घेणं पाहिलेलं नाही, मी देणं इच्छितो. आणि मला जर काही द्यायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट द्या. त्यांनी शेतात काम करणारा रामजी पांगेराचा छोटा भाऊ त्याला बोलवून घेतलं. 16 वर्षाचा तो घाम गाळत भाऊ पळत आला आणि त्या 16 वर्षाच्या तरण्या पोराचा हात शिवाजी महाराजांच्या हातात दिसला आणि म्हटले की 7-8 पोरं असती तर सगळीच्या सगळी दिलेली असती. रामजी गेला तर 1 पोर करायला, ते पण स्वराज्यासाठी तुम्ही घेऊन जा. अशा पद्धतीची देशप्रेमाची भावना, अशा पद्धतीची राष्ट्रनिष्ठा ही आपल्या इतिहासातनं निर्माण होते. त्यामुळं मुश्किलें बहुत है मगर ठहरा नहीं हूँ मैं, रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूँ मैं, सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा, दुश्मन से जरा कह दो अभी गरजा नहीं हूँ मैं. त्यामुळे हा देश ज्यावेळेला गरजेल आणि ज्यावेळेला इतिहासातनं शिवाजी महाराजांच्या सारखे आदर्श ज्यावेळेला येतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, महात्मा गांधीचे इतके आदर्श आमच्या समोर आहेत, मात्र आम्ही त्या आदर्शांचा योग्य पद्धतीने अभ्यास करतोय का? आता बघितलं आम्ही की सार्वजनिक संपत्तीचं मोठ्या प्रमाणावर 1 तारखेला 3 तारखेला नुकसान झालं. सगळेजण काठ्या कुऱ्हाडी आणि काय काय घेऊन रस्त्यावर आलेले होते. दंगली झाल्या, वाहनं पेटवली गेली. पण आपण घटनेचा गाभा जर पाहिला तर त्यात मूलभूत कर्तव्य सुद्धा आहे, ज्यात सार्वजनिक संपत्तीचं संरक्षण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हिंसेचा जाणीवपूर्वक त्याग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. गणपती उत्सव आला की सर आपण पोलीसमध्ये कापरं भरतो. म्हणजे मी गणपतीचा भक्त आहे. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरणित्य मायू कामार्थ सिद्धये, विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रण, मोक्षार्थी लभते गतिम. म्हणजे प्रत्येक कार्याची सुरुवात आणि आपण गणपती बाप्पाच्या नावानं करतो. जो गणपती बाप्पा विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो, अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो, तो आम्हा पोलिसांना मात्र भरपूर टेन्शन देतो. का माहीत नाही आहे, कारण आमचं अटेन्शन ज्या पद्धतीचं त्या बाप्पाच्याकडे असलं पाहिजे. कारण ते इतिहासात कशासाठी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केले. यावेळेला आम्ही सर ड्राईव्ह घेतला. आपल्याला सांगायला आनंद होतोय की हे इतिहास तरुणांच्या समोर व्यवस्थितपणे मांडला. गणेश उत्सवाची स्वातंत्र्यपूर्व काळातली जी भूमिका होती आणि स्वातंत्र्यानंतरची भूमिका जी रचनात्मक आणि होकारात्मक असायला पाहिजे. 30,000 मंडळींनी यावेळेला सर पश्चिम महाराष्ट्रामध्ये डॉल्बी लावला नाही. तरुणांनी 5,000 CCTV कॅमेरा लावले आणि 3 वॉटरशेड डेव्हलपमेंटचे म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवाने एक चांगले बंधारे बांधले. अशा पद्धतीनं रचनात्मक पद्धतीनं आपण गणपती उत्सवाचा पण म्हणजे त्या इतिहासाचा अभ्यास केला असेल तर फायदा करून घेऊ शकतो. त्यामुळं इतिहास कळला पाहिजे, त्याची परिस्थिती कळली पाहिजे. आणि तुम्ही सगळेजण म्हणजे एक शेवटचं उदाहरण मी मायथॉलॉजीमधलं देतो. मायथॉलॉजीमध्ये एक हनुमानाची गोष्ट आहे की जे हनुमान ज्यावेळेला लंकेला चालले होते प्रभू रामचंद्राने दिलेली अंगठी घेऊन, त्यावेळेला त्यांच्या रस्त्यात 3 मोठे अडथळे आले. पहिला मोठा अडथळा उड्डाण करून जाताना मैनक नावाचा पर्वत होता. आपल्याला माहीत आहे की आत्ताचे 5 स्टार हॉस्टेलच्या सगळ्या फॅसिलिटी त्यावेळेला त्या मैनक पर्वत, गंधर्व होते, अप्सरा होत्या, खायला प्यायला सगळं काय होतं. आणि ते हनुमानाजींना खाली बोलवायला लागले, या तुम्ही थोडा वेळ आराम करा आणि इथून नंतर जा. तर ते म्हटले की मला आराम करायचं नाही. इफ वी रेस्ट वी रस्ट. आपण आराम केला की आपल्याला गंज लागायला सुरुवात होते. आणि त्यामुळे माझं ध्येय अराईज अवेक स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. मला ते गाठायचं आहे, मला पुढं जायचं आहे. ते तिथं थांबलं नाही, मोहना टाळले. पुढे गेल्यानंतर सुरसा नावाची एक सर्प माता होती, तिनं जबडा करून ठेवलेला होता. ते म्हटले की आता मी तुला खाणार आहे.
तू माझ्या जबड्यात ये. हनुमानजी म्हटले की मी जाऊन परत येतो, त्यावेळेला मला काय प्रॉब्लेम नाही, मी ही प्रभू रामचंद्रांना वचन दिलेलं आहे. ते म्हणे तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल. आपल्याला माहिती आहे की हनुमानजी कसे मोठे होतात, एकदम त्यांची शेपूट लांब, मोठेच्या मोठे, हॉलच्या पेक्षा मोठे झाले. त्यामुळे त्या सुरसेला आपण आपला जबडा पसरवावा लागला, मोठा करावा लागला. त्यावेळेला हनुमानजी एकदम छोटे झाले आणि पटकन तिच्या तोंडात जाऊन बाहेर आले. म्हणजे पूर्ण प्रॉमिस केलं आणि तिला सोडावं लागलं. याचा अर्थ एवढा सोपा नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं हे कळलं पाहिजे. कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. खोट्या स्वाभिमानासाठी, खोट्या स्वार्थासाठी आपण अनेकांशी संबंध बिघडवतो. आईवडिलांशी आपले वाद होतात, मित्रांशी वाद होतात. त्यामुळे तो युगो बाजूला ठेवायचा आहे. आणि तिसरी सिनिका, म्हणजे द्वेष, असूया, चांगलं न बघवण्याची वृत्ती, तिला तर कांद्याला फोडतच एका बुक्कीनं फोडून ते पुढं निघून गेले. त्यामुळे एक हा कार्यक्रम या इतिहासाच्या पानातून एक खूप छान अमृता प्रीतमची कविता मला कुणीतरी व्हॉट्सअपवर पाठवली. त्याचा अर्थ फक्त थोडक्यात सांगतो की मला माझी वसियत लिहायची आहे. पुरे होशावासमध्ये मी वसियत लिहिते, पण माझ्या घरामध्ये माझं सामान सगळं बिखरलेलं आहे. घर माझं उघडं आहे. तिथं प्रत्येक कमऱ्यामध्ये जाऊन टटोलून पाहावा, खंगाला, आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर माझे सगळी स्वप्न आहेत ती स्त्रियांना जी किचनपासून बाथरूमपर्यंत तिथं सीमित झालेले आहेत. स्वप्न पाहायच्या विसरून गेलेले आहेत, स्वतःला विसरून गेलेले आहेत. माझे सगळे ठहाके ते सगळे वृद्धाश्रमातल्या वृद्धांना द्या की ज्यांची मुलं अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या जगमगाटाच्या शहरामध्ये लापता होऊन गेलेले आहेत. माझे रंग, मेरे टेबल पर देखना कुछ रंग पड़े होंगे, उन रंगों से रंग देना उस बेवा की साड़ी जिसके आदमी के खून से बॉर्डर रंगा हुआ है. त्या बॉर्डरमध्ये तिथंच तो काल झोपलेला आहे तिरंग्यामध्ये लिपटून, त्याला द्या. माझा जो मान, माझी आबरू आहे ती आहे उस वेश्या के नाम जो जिस्म बेचती है अपनी बेटी को पढ़ाने के लिए. माझा जो प्रत्येक युवकाला, प्रत्येक तरुणाला पकडवा आणि त्याला एक इंजेक्शन लावा माझ्या आक्रोशाचं, कारण त्यांना कधीतरी क्रांती करावीशी वाटेल, त्यावेळेला त्याची गरज पडेल. आणि माझी जे अश्रू आहेत ते शायरांना द्या. प्रत्येक थेंबामधून एक गझल निर्माण होईल, ये मेरा दावा है. आणि मेरी दीवानगी उस सूफी के नाम जो निकला है घर से भगवान खुदा को ढूंढने के लिए. आणि बाकी बची कुछ मेरी ईर्ष्या, मेरा क्रोध, मेरा स्वार्थ, मेरा झूठ, मेरा अहंभाव, मेरा कपट, तो उसका ऐसा करना कि मेरे साथ ही उसको जला देना. आपण हे ॲस्पेक्ट काय शिकायचे आहेत आणि कशा पद्धतीनं आपल्या जीवनाला सामोरे जायचं आहे, कसं दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो होते लाहो. उद्दिष्ट जे आहे ते अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे. आणि एक चांगलं कल्याणाचं उद्दिष्ट घेऊन स्पर्धा परीक्षेमध्ये मला मगाशी चर्चा करताना सांगितलं की जवळजवळ 2 लाख मुलं या पुण्यामध्ये अभ्यास करतायत, जो 1000 कोटीच्या वर त्या इंडस्ट्रीसारखा तो टर्नओव्हर स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा आणि क्लासेसचा झालेला आहे. पण मी सांगू इच्छितो की अनेक क्षेत्र आहेत, तुम्ही जो अभ्यास करताय त्यातनं खूप चांगला नागरिक तयार होत आहे. तुम्ही इंडियन पॉलिटी वाचताय, राज्यशास्त्र वाचताय, इतिहास वाचताय, अर्थकारण वाचताय, वेगवेगळ्या मेंटल ॲबिलिटीज आणि इथिक्स आणि इंटिग्रिटीचा अभ्यास करताय. म्हणून तुमचं व्यक्तिमत्व हे भरीव, म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, ज्याचं राष्ट्रावर प्रेम आहे, जो चारित्र्यानं शुद्ध आहे, ज्याच्या आईवडिलांच्यावर श्रद्धा आहे, ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे, जो सिंहासारखा निर्भय आहे,